MPW लर्निंग सेंटर वॉटरबॉर्न डिसीज सिरीज सीझन 1 लेक्चर 2 कॉलेरा पार्ट 3. आज आपण काय काय बघणार आहोत? उपचार म्हणजेच ट्रीटमेंट, ORS, IV फ्लुइड्स आणि अँटीबायोटिक्स. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागांमध्ये आपण हैजाची रोग निर्मिती प्रक्रिया म्हणजे पॅथोजेनेसिस, लक्षणे, गुंतागुंत आणि निदान याचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या या भागामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे उपचार ट्रीटमेंट समजून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, हैजा हैजामध्ये रुग्णाचा मृत्यू जीवाणूमुळे कमी आणि शरीरातील पाणी व क्षारांच्या कमतरतेमुळे जास्त होतो. म्हणूनच उपचार दरम्यान सर्वात पहिले महत्त्वाचे असते रिहायड्रेशन, म्हणजे शरीरातील पाणी आणि क्षारांची भरपाई करणे. त्याला आपण कसं करणार हे बघा. ते पेशंटला आपण काय करतोय, IV फ्लुइड देतात आणि ORSचे ज्यात आपण पाणी देतात. त्यांनी काय होणार का रिहायड्रेशन होणार. रिहायड्रेशन होणार म्हणजे पाण्याची पूर्तता होणार. आता हैजाचा ट्रीटमेंट, हैजाचा उपचार आणि ट्रीटमेंट. हैजाच्या उपचारादरम्यान मुख्य उद्दिष्ट म्हणजे शरीरातील पाणी परत देणे, शरीरातील क्षारांची कमतरता भरून काढणे, डिहायड्रेशन टाळणे, गुंतागुंत टाळणे, रुग्णांचा जीव वाचवणे. आता उपचाराचे मुख्य भाग: ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, IV फ्लुइड्स, अँटीबायोटिक्स, झिंक लहान मुलांमध्ये, योग्य आहार, निरीक्षण आणि मॉनिटरिंग. आता ORS म्हणजे काय? ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हे पाणी, ग्लुकोज आणि आवश्यक क्षारांचे संतुलित मिश्रण आहे. जुलाबमुळे शरीरातून जे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात त्यांची भरपाई ORS करते. हे बघा, हे असं असतं ORS. ORS कधी द्यावे? सौम्य निर्जलीकरण, मध्यम निर्जलीकरण, प्रत्येक जुलाबानंतर उलटी थांबताच पुन्हा द्यावे. आता एक्झाम ओरिएंटेड पॉईंट काय? ह्याच्यामध्ये सर्वात पहिले उपचार म्हणजेच ORS सुरू करणे. ORS कसे तयार करावे? 1 लिटर स्वच्छ उकळून थंड केलेल्या पाण्यामध्ये 1 पूर्ण ORSचे पाकिट मिसळावे. पूर्ण विरघळेपर्यंत हलवावे. 24 तासांच्या आत वापरावे. त्यानंतर उरलेले ORS फेकून द्यावे. हे बघा, ORS प्रिपरेशन स्टेप बाय स्टेप. नंबर 1 लिटर वॉटर. टेक 1 liter water, 5 cups of clean drinking water. Number 2, add ORS packet. Add the contents of 1 full ORS packet to the 1 liter of water. Mix well. Ready to drink. ORS is now ready to drink. Use within 24 hours. Do not refrigerate. म्हणजे त्याला फ्रीजमध्ये ठेवायला नाही पाहिजे. आणि यूज विदिन 24 hours म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला ते प्यायचं आहे म्हणजे वापरायचं आहे. IV फ्लुइड्स. जर रुग्णाला खूप जास्त निर्जलीकरण असेल, म्हणजे खूप जास्त डिहायड्रेशन असेल, वारंवार उलट्या होत असतील, ORS पिणे शक्य नसेल, तर शिरेतून द्रव IV फ्लुइड्स द्यावे लागतात. कोणते IV फ्लुइड्स वापरले जातात? रिंगल लॅक्टेट प्रथम पसंती, नॉर्मल सलाईन, आवश्यकतेनुसार डेक्स्ट्रोज. एक्झाम पॉईंट: कॉलेरामध्ये प्रथम पसंती IV फ्लुइड रिंगल लॅक्टेट असतात. हे बघा, रिंगल लॅक्टेट इंजेक्शन IP हे असे जे आहे तर पेशंटला दिले जातात. आता अँटीबायोटिक्स. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, हैजाचा मुख्य उपचार ORS आणि IV फ्लुइड्स आहे. अँटीबायोटिक्स हे पूरक उपचार आहेत. अँटीबायोटिक्स दिल्याने जुलाबाचा कालावधी कमी होतो, जीवाणूंचे प्रमाण कमी होते, संसर्ग कमी पसरतो. सामान्य अँटीबायोटिक्स अझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायलिन, टेट्रासाइलिन आणि सिप्रोफ्लॅक्सिन म्हणजे स्थानिक प्रतिकारशक्तीनुसार. एक्झाम पॉईंट काय? अँटीबायोटिक्सपेक्षा रिहायड्रेशन अधिक महत्त्वाचे आहे. म्हणजे अँटीबायोटिक जे आपण गोळ्या वगैरे देतात ना, त्याच्यापेक्षा रिहायड्रेशन म्हणजे IV फ्लुइड्स ORS देणे अधिक महत्त्वाचे आहे. क्विक रिव्हिजन: ORS फर्स्ट लाईन ट्रीटमेंट, सिव्हिअर डिहायड्रेशन IV फ्लुइड्स, फर्स्ट चॉईस IV फ्लुइड्स रिंगल लॅक्टेड आणि अँटीबायोटिक्स सपोर्टिव्ह रोल. मित्रांनो, आतापर्यंत आपण हैजाचा उपचार, ORS, IV फ्लुइड्स आणि अँटीबायोटिक्स समजून घेतले. पुढील भागात आपण प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, कॉलेरा वॅक्सिन, MPWची भूमिका, आउटब्रेक, इन्व्हेस्टिगेशन, PYQ, MCQs आणि फायनल रिव्हिजन शिकणार आहोत.
जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.